महाराष्ट्रातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या राहुरी तालुक्यातील श्री क्षेत्र ताराबाद श्री संत कवी महीपती महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये नवमी ते अमावस्या या सप्ताहामध्ये पांडुरंग 7 दिवस भाविकांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र ताराबाद येथे येत असतात। 29 जुलै रोजी पंढरपुराहून आलेल्या पायी दिंडीचं स्वागत करून या धार्मिक उत्साहाला सुरुवात झाली। 30 जुलै रोजी सकाळी भिक्षा कार्यक्रम, अभिषेक, काकड आरती होऊन नैवेद्य देण्यात आला। 31 जुलै रोजी एकादशी निमित्त सकाळी 11 वाजता हरिभक्त परायण नाना महाराज गागरे यांची कीर्तन होऊन 12 वाजता मध्यान्ह आरती, दुपारी 4 वाजता हरिभक्त परायण सुभाष महाराज आहेर यांचे कीर्तन झाले। रात्री 8 वाजता हरिभक्त परायण एकनाथ महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले। 1 ऑगस्ट रोजी काकडा भजन, कुळधर्म कार्यक्रम, पवमान अभिषेक आणि द्वादशी पारणी महाप्रसाद। 2 ऑगस्ट रोजी सकाळी बाळकृष्ण महाराज कांबळे शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी ज्या भाविकांना पंढरपूर येथे दर्शनासाठी जाता आले नाही त्यांच्यासाठी पंढरीचा पांडुरंग भाविकांना दर्शन देण्यासाठी 7 दिवस श्री क्षेत्र ताराबाद येथे येत असतात, अशी आख्यायिका असून ती सुमारे 296 वर्षांची परंपरा आहे। त्यामुळे ताराबाद येथे ह्या कालखंडात मोठा उत्सव संपन्न होत आहे। या निमित्तानं मंदिर आणि परिसरावर भव्य अशी लाइटिंग करण्यात आली आहे। दरवर्षी लाखो भाविक संत कवी महीपती महाराज आणि विठ्ठल रुक्माई यांच्या दर्शनाचा लाभ घेतात। तर तुम्ही काला खाण्याचे अधिकारी आहे, नाही तर तुम्हाला काला अजिबात नाही। राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण। हे देवा, काला जो आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे, राहुरी।